मोठी बातमी आपल्याला बघायची आहे। आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सुप्रीम कोर्टात या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे। आरक्षणासंदर्भात आता या मर्यादेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झाल्याची सध्या माहिती समोर आली। आरक्षण मर्यादेवर सुप्रीम कोर्टात ही सुनावणी आपण बघतोय सुरू झाली आहे। 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्येच हा सगळा संघर्ष असेल। सुप्रीम कोर्टात या सुनावणीला सुरुवात झाली आहे। 29 जिल्हा परिषद, 29 मनपा, 332 पंचायत समिती या सगळ्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांवरती टांगती तलवार होते आणि या सगळ्या संदर्भातला निकाल आज येणार आहे। या सगळ्या सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याविरोधात ही याचिका दाखल झालेली होती आणि या याचिकेवर आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। या याचिकेवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असतानाच कोर्टात याचिका दाखल झालेली होती। 50% पेक्षा जास्त आरक्षण ज्या ज्या ठिकाणी झालंय तिथे स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती याचिकाकर्त्यांकडून आणि आता राज्य निवडणूक आयोगाकडून देखील युक्तिवाद केला जातोय। 32 जिल्हा परिषद आहेत, 29 मनपा आणि 332 पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे तिथल्या सगळ्या निवडणुकांवरती स्थगिती आणावी अशी मागणी करण्यात आलेली होती। सुप्रीम कोर्टात या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या सुनावणीमध्ये कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे सध्या सगळ्याच राजकीय पक्षांचं आणि राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नगरपरिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे। निवडणुकीवर टांगती तलवार असतानाच आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आहे काही ठिकाणी आणि त्या सगळ्या ठिकाणी स्थगिती देण्याची मागणी केलेली होती। 17 नगरपंचायतींमध्ये मर्यादेचं उल्लंघन झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। आयोगाचं असं म्हणणं आहे 17 ठिकाणी नगरपंचायतीमध्ये मर्यादा ओलांडल्याची माहिती आयोगानं दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आरक्षण मर्यादेचा हा मुद्दा आपण बघतोय। 17 ठिकाणी नगरपंचायतीत मर्यादा ओलांडली असं आयोगानं म्हटलेलं आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याविरोधात याचिका दाखल झाली आहे आणि युक्तिवाद सध्या केला जातो आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात ही महत्त्वाची सुनावणी आता सुरू झालेली आहे। बरोबर 12 वाजता सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी आता पार पडते आणि गेल्या मंगळवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठानं काही मुद्दे ऐकून घेतलेले होते आणि त्यानंतर आज म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। आज होणाऱ्या या सुनावणीत सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा अंतरिम निर्देश देण्याची शक्यता आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाची टिप्पणी करताना म्हटलंय की संख्येनुसार प्रतिनिधित्व कसं देता येईल यावर आम्ही निश्चितपणे निर्णय देऊ। त्यामुळे आता आज होणाऱ्या या सुनावणीत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे आणि या सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। 17 ठिकाणी नगरपंचायतीमध्ये मर्यादा ओलांडल्याची माहिती आयोगानं यावेळेला युक्तिवादादरम्यान दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर आज टांगती तलवार आहे। 40 नगरपरिषदा, 17 नगरपंचायतींमध्ये मर्यादा या आरक्षणाचं मर्यादा ओलांडली गेलेली आहे। 32 जिल्हा परिषद, 29 मनपा, 332 पंचायत समिती निवडणुका जाहीर झालेल्या नाहीयेत। या सगळ्या संदर्भात सुनावणी संदर्भात माझ्या सहकारी प्रणाली कापसे आपल्याला सविस्तर माहिती देतील। प्रणालीजी, सर्वोच्च न्यायालयामध्ये आता जी सुनावणी सुरू आहे याच्यामध्ये आपण पाहतो की स्पष्टपणे असं सांगण्यात आलेलं आहे की नगर परिषद आणि नगर पंचायतीमधल्या 40 अशा नगर परिषदा आहेत आणि 17 अशा नगर पंचायती आहे ज्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त जागाची जी मर्यादा आहे ती ओलांडण्यात आलेली आहे आणि 22% जवळपास अशा जागा आहेत जिथं म्हणजे निवडणुका आहेत जिथं अशा पद्धतीची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे। 32 जिल्हा परिषद आहे, 29 महानगरपालिका आहेत आणि 332 पंचायत समिती आहे जिथे अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही, ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका, नागपूर, त्यानंतर इतर ज्या महापालिका आहे, औरंगाबाद असेल, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा MMR रिजन मधल्या सगळ्यात महानगरपालिका आहे ज्यांच्या निवडणुका खरं तर अजून लागलेल्या नाहीयेत। 32 जिल्हा परिषद आहे अजून ज्यांची घोषणा निवडणुकांची झालेली नाहीये। ही सगळी माहिती कोर्टामध्ये दिली जाते आहे। जिथे 22% जागा आहेत तिथे निवडणुका आहेत, इतर ठिकाणी निवडणुका जाहीर झालेल्या नाही अशी माहिती न्यायमूर्ती जे सूर्यकांत आहेत ते या ठिकाणी देताना आपल्याला बघायला मिळत आहे। बांटिया कमिशनचा जो अहवाल आहे त्याचे न्यायिक मूल्यांकन करण्यात यावं असं सुद्धा वकील इंदिरा जयसिंग जे आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आपण पाहतोय की आरक्षण हे निश्चित लोकसंख्येच्या आधारावर देता येत नाही असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे।
बांटिया कमिशनचा अहवाल असेल त्याला सुद्धा अजून कोणी आव्हान दिलेलं नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलंय. एकूणच राज्य सरकार भाटिया कमिशनचा अहवाल का लागू करत नाही याचे उत्तर अजून देऊ शकलेले नाही असं ॲडव्होकेट विकास सिंग यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत असं म्हणतायत की 3 सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याच्या संदर्भात आम्ही सूचना देऊ शकतो. जानेवारी महिन्यामध्ये याच्या पुढची जी सुनावणी आहे ती आपल्याला घेता येऊ शकते असं या ठिकाणी त्यांनी म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर एकूण ही सगळी सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे 2 तारखेला ज्यांचं जिथे मतदान होणार आहे त्या संदर्भातला आणि होऊ घातलेल्या ज्या महानगरपालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुका आहे यामध्ये आरक्षणाची मर्यादा ज्यांनी ओलांडलेली आहे त्यांच्या संदर्भात आज मोठा निर्णय येऊ शकतो. त्यामुळे त्याची सगळी सुनावणी ही होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. गेले 3-3, 4-4 वर्ष काही म्हणजे जर उदाहरणच द्यायचं झालं तर नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल यांना तर 6 पेक्षा जास्त वर्षाचा कालावधी लोटलाय की जिथल्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीये आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांचं अस्तित्वच कुठेतरी या ठिकाणी धोक्यामध्ये आल्याचं बघायला मिळतंय आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 31 जानेवारी पूर्वी घ्या असा स्वतः सर्वोच्च न्यायालयानेच राज्य सरकारला आदेश दिलेले आहे. त्यात आता जेव्हा आरक्षण काढली गेलेली आहे त्यावेळेला अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं 50% जी मर्यादा आहे ती ओलांडली आहे आणि ती काही ठिकाणी तर 70-72% किंवा त्याहून अधिक झाल्याची बघायला मिळते आणि म्हणूनच पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि आता कोर्ट त्याबद्दल सुनावणी घेत आहे. जिथं हे आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त गेलेलं आहे तिथं नेमकं काय केलं जावं याचा विचार आजच्या या सुनावणीच्या दरम्यान केला जाणार आहे आणि त्यामुळं येणाऱ्या ज्या 32 जिल्हा परिषदा 29 महानगरपालिका यांच्या निवडणुकांचं काय होणार याचं सगळं भवितव्य आजच्या या निकालावर अवलंबून आहे आणि म्हणूनच सगळ्यांचं केवळ राज्य सरकारचं नाही किंवा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचं नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आणि सुनावणीकडे लागलेलं आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडलेल्या राहा. तर आपण एकदा पुन्हा ही बातमी बघतोय. सध्या नगरपरिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे. 3 सदस्यीय खंडपीठाबाबत सूचना देऊ शकतो असं कोर्टानं आज म्हटलंय. जानेवारी महिन्यामध्ये सुनावणी होऊ शकते असंही त्यांचं म्हणणं आहे. याचिकेवर सध्या सुनावणीला सुरुवात झाली आहे कारण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आणि या विरोधातच कोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेवर आज सुनावणी पार पडते. याआधी देखील सुनावणी झाली किंवा चर्चा झाली, युक्तिवाद केलेले होते आणि त्यावेळेला देखील सगळे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर पुन्हा आज या सगळ्यावर युक्तिवाद होऊन अंतिम निकाल आपण देण्याचा निर्देश देण्याचा प्रयत्न करू असं देखील कोर्टाने याआधीच म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. बांटिया आयोग अहवालाचं न्यायिक मूल्यांकन व्हावं अशी देखील मागणी करण्यात आलेली होती. जानेवारी महिन्यामध्ये या सगळ्या संदर्भात पुढे आणखी युक्तिवाद होईल किंवा चर्चा सगळी होईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर टांगती तलवार आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये सुनावणी होऊ शकते असं कोर्टानं म्हटलंय. 3 सदस्यीय खंडपीठासमोर ही सगळी सुनावणी होईल. आरक्षण मर्यादेसंदर्भातली आपण ही बातमी बघतोय. जानेवारी महिन्यात सुनावणी होऊ शकते असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय. आरक्षण मर्यादेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या आरक्षण मर्यादेचा हा मुद्दा आहे. 17 ठिकाणी नगरपंचायतीत मर्यादा ओलांडली गेल्याची माहिती आयोगानं समोर आणलेली होती. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे आणि याचिकाकर्त्यांचे वकील त्यांचं हा युक्तिवाद. बांटिया आयोगामुळे ओबीसी जागा कमी झाल्याचं देखील म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टात अत्यंत ही महत्त्वाची सुनावणी ज्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. माझे सहकारी प्रणाली कापसे आपल्याला सविस्तर माहिती देतात. प्रणाली जी आता हा युक्तिवाद सगळा होतोय उमेदवारांचं या सगळ्याकडे लक्ष आहे पण जर का सुप्रीम कोर्ट नेमकं काय काय निकाल देऊ शकतो आणि त्याचे कोणकोणते अर्थ असतील किंवा उमेदवारांपर्यंत ते कसे जातील किंवा उमेदवारांना भविष्यामध्ये पुन्हा निवडणुकीला सामोरं जाताना या सगळ्याच्या काय अडचणी येऊ शकतात किंवा काय फायदे होऊ शकतात. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं जे आत्ता वाक्य आहे की 3 सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याच्या संदर्भात आम्ही सूचना देऊ शकतो आणि जानेवारी महिन्यामध्ये त्या संदर्भातली सुनावणी होऊ शकते, हे एक मोठं विधान म्हणावं लागेल. कारण जर असं झालं तर मग मुंबई महानगरपालिका सह ज्या इतर 29 महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिका 35 जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका या पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जर त्या जानेवारी महिन्यात पर्यंत घेऊन जर जायचं संपवायच्या असतील
तर त्याच्यासाठीच्या जी आचारसंहिता आहे ती डिसेंबर महिन्यात लागणं अपेक्षित होतं. परंतु जर जानेवारी आता मोठा निकाल येतोय, राज्य निवडणूक आयोग जर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला तर ते त्या निकालाला बांधील असतील, असा एक मोठा निकाल जो आहे आता या ठिकाणी निकाल लिहिला जातो आहे.